Chemistry Standard 12. We are discussing chapter number 9, Coordination Compounds, part 4. चौथी कन्सेप्ट आपण बेसिक कन्सेप्ट शिकणार आहोत कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मधली, ती म्हणजे डबल साल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड. याच्यामध्ये काय फरक असतो? कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आणि डबल साल्ट ह्या दोन कन्सेप्ट आपल्याला कळणं गरजेचं आहे. डबल साल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधला फरक बघा. कोणतेही दोन साल्ट किंवा स्टेबल कंपाऊंड्स जर आपण स्टॉकिओमेट्रिक रेशोमध्ये जर मिसळले तर आपल्याला दोन टाईपचे सबस्टन्सेस मिळतात. कधी डबल साल्ट मिळतं किंवा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मिळतं. बघूया. कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर स्टेबल कंपाउंड्स इन स्टॉकिओमेट्रिक रेशो कॅन बी गिव्ह टू टाइप्स ऑफ सबस्टन्सेस, नेमली डबल साल्ट अँड कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. कोणतीही दोन साल्ट जर आपण एक ठराविक रेशोमध्ये घेतले तर कधी आपल्याला डबल साल्ट मिळतं तर कधी कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. पण हे दोघं सारखे नाही. काय फरक आहे? तर डबल साल्ट काय असतं ते बघूया. हे डबल साल्ट डिसोसिएट्स इन वॉटर कम्प्लिटली इनटू सिम्पलर आयन्स. हे डबल साल्ट ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेस आपल्याला सिम्पलर आयन्स मिळतात, म्हणजे पूर्णपणे ते विरघळतं. त्यासाठी एक्झाम्पल बघूया. मोहर साल्ट. मोहर साल्ट हे त्याचा फॉर्म्युला FeSO4 NH4 2SO4 6H2. कसं तयार झालं असेल लगेच लक्षात येतं. हे सल्फेट, फेरस सल्फेट आणि अमोनियम सल्फेट एकमेकांमध्ये मिसळलं की हे मोहर साल्ट तयार होतं. हे कॉम्प्लेक्स नाही, हे डबल साल्ट आहे. का डबल साल्ट आहे? तर दोन साल्ट मिसळल्यानंतर एकतर डबल साल्ट मिळतं किंवा कॉम्प्लेक्स मिळतं. मग हे डबल साल्ट काय आहे? तर त्याचं उत्तर खाली ह्या रिॲक्शन मध्ये. जर हे साल्ट आपण दोन साल्टचं मिश्रण जर पाण्यामध्ये टाकलं तर सगळे आयन्स आपल्याला सुट्टे भेटतात. बघा, Fe ला Fe2 प्लस, SO4 ला SO4 2 इथला एक आणि इथला एक असे दोन, NH4 ला NH4 प्लस 2 ला 2, 6H2 हा H2 म्हणजे पाण्यात असणारे, ॲक्वा म्हणजे पाणी. म्हणजेच हे सगळे आयन्स सुट्टे होतात. म्हणजेच ह्या डबल साल्ट पाण्यामध्ये गेल्यानंतर त्याचे सगळे आयन्स सुट्टे होतात. म्हणजे प्रत्येक आयन्स आपली सेपरेट ओळख ठेवतो, म्हणजेच ते एकमेकांमध्ये गुंतत नाही. म्हणजेच डबल साल्ट ज्यावेळेस पाण्यामध्ये टाकलं जातं त्यावेळेस ते त्याचे ओळख विसरून जातं. म्हणजेच त्याचे साल्ट मध्ये सगळे आयन्स सुट्टे होतात, ते डबल साल्ट राहत नाही. म्हणजेच पाण्यामध्ये गेल्यानंतर त्याचे आयन्स सगळे सुट्टे होतात, त्याच्या गुणधर्म निघून जातात डबल साल्ट. आता दुसरं उदाहरण आहे, कार्नालाइट नावाचं एक साल्ट आहे. जसं मोहर साल्ट आहे तसंच कार्नालाइट साल्ट आहे. ते कोणत्या कोणत्या साल्ट पासून तयार झालं असेल फॉर्म्युला सांगते. पोटॅशियम क्लोराईड आणि दुसरं मॅग्नेशियम क्लोराईड. म्हणून कार्नालाइट साल्टचा डबल साल्टचा फॉर्म्युला आहे KCl MgCl2 6H2. पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला सगळे आयन सुट्टे भेटतात. K पासून K प्लस, Cl पासून हे 2 आणि 3 Cl मायनस आणि Mg चे Mg2 प्लस असे आपल्याला सगळे आयन सुट्टे भेटतात. म्हणजेच पाण्यामध्ये गेल्यानंतर डबल साल्ट हे डबल साल्ट राहत नाही, त्याचे आयन सगळे सुट्टे होतात, ते त्याची ओळख विसरून जातात, आयडेंटिटी लूज करतात. आता कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. A coordination complex dissociates in water with at least one complex ion. For example, K4 FeCN6 dissociate as the complex ion and counter ion. आता हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड सुद्धा एका साल्ट, दोन साल्ट पासूनच तयार झालेलं आहे. ते दोन साल्ट आपण एकमेकांमध्ये मिक्स करून हा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार झाला. म्हणजे डबल साल्टचं कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचं ओरिजिन सारखंच आहे. दोन्ही साल्ट मिक्स केले की एकतर डबल साल्ट तयार होतं नाहीतर कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार होतं. मग हे डबल साल्ट का नाही? कारण हे पाण्यामध्ये गेल्यानंतर सगळे आयन्स तयार होत नाहीत. Kचे, Feचे, CNचे सगळे आयन न तयार होता ह्या स्क्वेअर ब्रॅकेटचा एकच आयन तयार होतो, ज्याला आपण कॉम्प्लेक्स आयन म्हणतो. म्हणजेच K4 FeCN6 पाण्यामध्ये गेल्यानंतर 4K प्लस तयार होतात आणि ह्या पूर्ण दोघांचा मिळून एकच आयन तयार होतो, FeCN6 4- कॉम्प्लेक्स आयन. तसं डबल साल्टचे सगळे आयन सुट्टे व्हायचे, ह्याचा मात्र कॉम्प्लेक्स आयन सुट्टा होत नाही, तो तसाच्या तसा राहतो. म्हणजेच एकतरी त्याच्याकडे कॉम्प्लेक्स आयन असतो त्याला कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स म्हणतात, आणि ज्याच्याकडे एकही कॉम्प्लेक्स आयन नसतो त्याला डबल साल्ट म्हणतात. बघा, हे डबल साल्ट काय आहे? कारण ते पाण्यामध्ये गेल्यानंतर सगळे आयन सुट्टे होते, कुठलाही कॉम्प्लेक्स आयन त्याच्यात नाही, म्हणून डबल साल्ट. मग डबल साल्ट हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड, ह्या दोघांचं कंपॅरिझन करण्याचं कारण काय? कारण दोघांचं ओरिजिन सेम आहे. कुठलेही दोन साल्ट मिसळल्यानंतर डबल साल्ट तयार होतं, नाहीतर कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होतं.
फक्त डबल साल्ट आहे का कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे कसं ओळखायचं? जर दोन साल्ट मिक्स करून ते साल्ट पाण्यात गेल्यानंतर सगळे आयन सुट्टे होत असतील तर डबल साल्ट, आणि जर दोन साल्ट मिक्स करून परत आपल्याला कॉम्प्लेक्स आयन मिळत असेल तर तो असतो कोऑर्डिनेशन कंपाऊंड. पुढचा पॉईंट शिकायचा आपल्याला पाचवा बेसिक कन्सेप्ट मध्ये, वेर्नर्स थेअरी ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. आपल्याला कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सची वेर्नर थेअरी, वेर्नर नावाच्या सायंटिस्टने मांडलेली थेअरी आपल्याला शिकायचे. काय सांगते बघूया. द फर्स्ट अटेम्प्ट टू एक्सप्लेन नेचर ऑफ बॉन्डिंग इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड वॉज पुट फॉरवर्ड बाय वेर्नर. वेर्नर नावाच्या शास्त्रज्ञानं कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधले बॉन्ड कसे असतील हे सांगण्याचा पहिला प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी काही गृहीतक म्हणजे गृहीत धरलं, पोस्टुलेट्स ऑफ वेर्नर थेअरी. ज्याला गृहीत धरलेलं असतं, ज्याला सिद्ध करायची गरज नसते, त्याला पोस्टुलेट्स म्हणतात. पोस्टुलेट्स ऑफ वेर्नर थेअरी आर ॲज फॉलोज. त्याचं पहिलं पोस्टुलेट काय होतं? अनलाइक मेटल साल्ट, द मेटल इन ए कॉम्प्लेक्स possess two types of valencies, primary ionizable valency and secondary non-ionizable valency. त्यानं सांगितलं की मेटल साल्ट सारखं नसतं, याचं वेगळं असतं. ह्याच्यातल्या मेटलला, कॉम्प्लेक्स मेटलला दोन दोन व्हॅलन्सी असतात. एक प्रायमरी म्हणजे आयोनायझेबल व्हॅलन्सी आणि दुसरी सेकंडरी, त्याला नॉन आयोनायझेबल व्हॅलन्सी म्हणतात. ह्यासाठी एक उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. पुस्तकात उदाहरण दिलं नाही पण मी इथं उदाहरण देतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल. K4 FeCN6 हा एक कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यातला सेंट्रल मेटल आहे Fe. तर Fe ह्याची व्हॅलन्सी पूर्ण करण्यासाठी हे 6 लिगॅंड आलेत आणि ते स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिले. म्हणजेच 6 CN नी त्या Feची जी व्हॅलन्सी पूर्ण केली आहे ती म्हणजे सेकंडरी व्हॅलन्सी, ती नॉन आयोनायझेबल आहे. म्हणून तर पाण्यात टाकल्यानंतर हे सुट्टे होत नाहीत, आयन्स तयार होत नाहीत. म्हणजेच आपल्याला माहिती आहे ह्याचं आयोनायझेशन शिकवलं होतं. K+4K+ प्लस FeCN6 4- म्हणजेच Feची हे 6 CN कोणती व्हॅलन्सी कंप्लीट करतात? सेकंडरी, जी नॉन आयोनायझेबल आहे म्हणजे त्याचे आयन्स तयार होत नाहीत. म्हणून Feची जी सेकंडरी व्हॅलन्सी आहे ती 6 आहे, जी सायनो लिगॅंडनी पूर्ण केली आहे ती त्याची सेकंडरी व्हॅलन्सी आहे आणि ती नॉन आयोनायझेबल आहे म्हणजे त्याचे आयन्स तयार होत नाही. Fe त्याच्यापासून सुट्टा होऊ शकत नाही. पण ज्या वेळेस हा K त्याच्यापासून पाण्यात टाकला जातो, K मात्र सुट्टा होतो, म्हणून ती त्याची प्रायमरी व्हॅलन्सी आहे म्हणजे त्याचे आयन्स तयार होतात, म्हणून त्या व्हॅलन्सीला म्हणतात प्रायमरी व्हॅलन्सी. म्हणजेच ह्या मेटलच्या दोन प्रकारच्या व्हॅलन्सी दोन प्रकारच्या आयन्सने पूर्ण केले. ह्यानं त्याची सेकंडरी व्हॅलन्सी पूर्ण केली, जी त्याची सेकंडरी व्हॅलन्सी आहे 6, आणि त्याची जी -4 म्हणजेच त्याला बॅलन्स करणारी +3 Feची ऑक्सिडेशन स्टेट समजा +2 असेल तर ती Feची ऑक्सिडेशन स्टेट त्याची जी प्रायमरी व्हॅलन्सी कंप्लीट केली पूर्ण केली ती K न. म्हणून प्रत्येक मेटलला दोन व्हॅलन्सी असतात. प्रायमरी व्हॅलन्सी आयोनायझेबल असते आणि सेकंडरी व्हॅलन्सी ही नॉन आयोनायझेबल असते. Postulate number 2. The ionizable sphere consists of entities which satisfy the primary valency of the metal. Primary valencies are generally satisfied by anions. बघा, प्रायमरी जी व्हॅलन्सी असते ती नेहमी anions द्वारे त्यांची सॅटिस्फाय केली जाते. प्रायमरी व्हॅलन्सी हे आयोनायझेबल स्फेअर मध्ये असते, ते त्याची प्रायमरी व्हॅलन्सी सॅटिस्फाय करतात. Postulates number 3. The secondary coordination sphere consists of entities which satisfy the secondary valencies and are non-ionizable. जे सेकंडरी कोऑर्डिनेशन स्फेअर असतं, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं, त्याच्यामध्ये ते त्याची सेकंडरी व्हॅलन्सी पूर्ण करतात आणि ते नॉन आयोनायझेबल लिहितात. द सेकंडरी व्हॅलन्सीज फॉर ए मेटल आयन आर फिक्स्ड. बघा, Feच्या आता आपण उदाहरणात बघितलं होतं 6 लिगॅंड होते म्हणून त्याची सेकंडरी व्हॅलन्सी होती 6, ती फिक्स असते. and satisfied by either anions or neutral ligands. ती व्हॅलन्सी पूर्ण करण्यासाठी anions पण चालतात आणि न्यूट्रल लिगॅंड्स पण चालतात. नंबर ऑफ सेकंडरी व्हॅलन्सीज इक्वल टू कोऑर्डिनेशन नंबर. बघा, 6 लिगॅंड अटॅच होते म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 होता आणि त्याची सेकंडरी व्हॅलन्सी पण मी तुम्हाला 7 सांगितली. म्हणजे सेकंडरी व्हॅलन्सी कशाशी इक्वल असते? कोऑर्डिनेशन नंबरशी इक्वल असते.
म्हणजे किती लिगॅंड अटॅच होतात ती त्याची सेकंडरी व्हॅलन्सी असते. पोस्टुलेट नंबर 4. The secondary valencies have a fixed spatial arrangement around the metal ion. Two spheres of attraction in the complex CONH36 Cl3 are shown. जी सेकंडरी व्हॅलन्सी असते ती हवेमध्ये पसरलेली असते आणि त्यामुळं त्याला एक जॉमेट्री तयार झालेली असते. उदाहरणार्थ ह्या कॉम्प्लेक्समध्ये बघा, स्फिअरमध्ये म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 6 लिगँड आहेत, 6 अमोनिया. म्हणजे ह्या अमोनियानी त्याची सेकंडरी व्हॅलन्सी कंप्लीट केली. म्हणजे कोबाल्टची सेकंडरी व्हॅलन्सी आहे 6 आणि कोबाल्टची प्रायमरी व्हॅलन्सी आहे 3, कारण Cl बाहेर आहे. म्हणजे प्रायमरी व्हॅलन्स बाहेरचे आयन्स पूर्ण करत असतात आणि सेकंडरी व्हॅलन्स हे आतले स्फिअर मधले लिगँड पूर्ण करत असतात. मग लिगँड मे बी न्यूट्रल ऑर निगेटिव्ह आणि हे क्लोरीन मात्र निगेटिव्ह आहे. म्हणजेच क्लोरीन त्याची प्रायमरी व्हॅलन्सी पूर्ण करते. म्हणजेच कोबाल्टची प्रायमरी व्हॅलन्सी आहे 3 आणि सेकंडरी व्हॅलन्सी आहे 6. पण ही सेकंडरी व्हॅलन्स जी असते ती हवेमध्ये पसरलेली असते. कशी पसरलेली असते बघा, 6 अमोनिया कसे पसरलेले असतात, वर एक खाली एक आणि 4 प्रतलात 4. मी तुम्हाला हा शेप सांगितला होता ऑक्टाहेड्रल. म्हणजेच ह्याला स्पेशल अरेंजमेंट असते. वर एक गेलेला असतो, खाली एक गेलेला असतो आणि 4 प्रतलात 4 असतात. म्हणजेच हा ऑक्टाहेड्रल शेप तयार होतो. म्हणजेच त्याला एक स्पेशल अरेंजमेंट असते, फिक्स्ड असे सेकंडरी व्हॅलन्सला. पण प्रायमरी व्हॅलन्सला मात्र असा कुठलाही शेप नसतो, ते असे बाहेर असतात. म्हणून त्यांना काउंटर आयन्स असं म्हणतात. म्हणून कोबाल्टची पहिली सेकंडरी व्हॅलन्स या 6 अमोनियानं सॅटिस्फाय केली. त्यासाठी त्यांनी एक स्पेशल हवेतली अरेंजमेंट पकडली, ती म्हणजे ऑक्टाहेड्रल. आणि बाहेर जे आयन्स असतात काउंटर आयन्स ते त्याची प्रायमरी व्हॅलन्स पूर्ण करतात. त्याला आयोनायझेशन स्पेअर म्हणतात. म्हणजे क्लोरीन आयोनायझेशन स्पेअर मध्ये त्याचे आयन्स तयार होतात आणि NH3 कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये म्हणजे त्याचे आयन्स तयार होत नाही, म्हणून ते नॉन आयोनायझेबल. मग आयोनायझेबलला प्रायमरी व्हॅलन्स म्हणतात आणि नॉन आयोनायझेबलला सेकंडरी व्हॅलन्स असं म्हणतात. म्हणून हे कोऑर्डिनेशन स्पेअर आहे किंवा सेकंडरी स्पेअर आहे आणि बाहेरचं क्लोरीन म्हणजे आयोनायझेशन किंवा प्रायमरी स्पेअर आहे. नोट, when a complex is brought into a solution, it does not dissociate into simple metal ions. बघा, कुठलाही कॉम्प्लेक्स जर पाण्यात टाकला तर त्याचे सुट्टे आयन्स तयार होत नसतात, मेटल आयन्स तयार होत नसतात. बघा, आता हा जर पाण्यात टाकला तर कोबाल्टचे आयन नसतात त्याच्यात, कारण हे दोघं मिळूनच असतात. कोबाल्ट आणि अमोनिया दोघं एकत्रच असतात आणि त्यामुळं हे जर पाण्यात टाकलं तर ते कोबाल्टची टेस्ट देत नाही. म्हणून इज डिझॉल्व्ड इन वॉटर डज नॉट गिव्ह टेस्ट फॉर CO3+ और NH3, कारण ते दोघं एकत्रच राहतात. हाऊएव्हर ऑन रिॲक्टिंग विथ AgNO3, पण AgNO3 बरोबर रिॲक्ट केल्यानंतर मात्र करडी व्हाईट प्रेसिपिटेट तयार होतो AgCl चा. म्हणजेच हे 3 Cl त्या Ag बरोबर कंबाईन होतात. म्हणजे हे कोबाल्टची साथ सोडून जाऊ शकतात. उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये जर AgNO3 टाकलं तर हे Ag आणि हे Cl AgCl तयार होतो आणि आपल्याला व्हाईट PPT मिळतो आणि 3 मोल्स तयार होतात, कारण 3 क्लोरीन आहेत म्हणून 3 मोल्स तयार होतात. म्हणजेच ह्या मॉलिक्यूल मधल्या क्लोरीन सुट्टे होऊ शकतात, कुणाबरोबरही रिॲक्शन करू शकतात, पण अमोनिया मात्र रिॲक्शन करू शकत नाहीत. म्हणजेच ते कोबाल्टला बांधले गेलेले असतात. म्हणजे सेकंडरी व्हॅलन्स मधले हे जे आयन्स इतके फर्मली अटॅच असतात ते कुणाबरोबरही रिॲक्शन करू शकत नाही. पण प्रायमरी व्हॅलन्स मधले हे आयन्स मात्र सुट्टे होऊ शकतात, ते दुसऱ्याबरोबर रिॲक्शन करून. उदाहरणार्थ AgNO3 बरोबर रिॲक्शन करून आपल्याला AgCl चा व्हाईट दह्यासारखा प्रेसिपिटेट देतात. त्यामुळं हे आयन्स पूर्णपणे फर्मली अटॅच्ड नसतात आणि सेकंडरी व्हॅलन्स मधले हे आयन्स मात्र फर्मली अटॅच असतात. हे लक्षात ठेवायचं. थँक्यू.